सगळं सामान वगैरे पॅक झालं आहे आणि आता आम्ही रामेश्वरम सोडतो आहे आणि आता आमचं डेस्टिनेशन आहे उडुपी. बट आम्ही मध्ये कुठेतरी हॉल्ट घेऊ हायवेवरती आजच्या रात्र आणि मग उद्या उडुपीला पोचू. आणि आम्ही इथे रामेश्वरमला हॉटेल रामेश्वरम ग्रँड म्हणून आहे, तिथे राहत होतो. असा काहीतरी व्ह्यू आहे हॉटेलचा. इथे बाजूलाच रामेश्वरम स्टेशन आहे आणि या साईडच्या विंडोमधून मंदिर दिसतं. तर ॲक्च्युली आता इथे पोलिसांनी रस्ता पूर्ण ब्लॉक करून ठेवला आहे. कदाचित ते आम्ही काल विचारलेलं सर्व्हिस सेंटरला, तर त्यांचं CM तमिळनाडूचे CM येणार आहे तिथे, त्यामुळे रस्ता ब्लॉक करून ठेवला आहे. 15 मिनटं आम्ही तिथे उभे होतो बॅरिगेड्सकडे. पण आता डिसाईड केलं जाऊ दे, इथे गाडी साईडला लावतो, जेव्हा ट्रॅफिक सोडतील त्या टाईमला निघू. तोपर्यंत आता इथे सावळीमध्ये आलं आहे, सावळीमध्ये थांबतो. तसं ट्रॅफिक क्लिअर आहे तसं निघू. मला वाटत नाही 1-1.5 तास त्या ट्रॅफिक काय क्लिअर होणार आहे. तर आम्ही आता मदुराई सिटीमधून बाहेर निघालो आहे. परवा ज्या शेलच्या पेट्रोलमध्ये फ्यूलअप केलेलं ना, त्याच शेलमध्ये आता परत फ्यूलअप केलं, थोडंसं खाल्लं आणि आता निघालो आहे. इथून पलक्कड आहे 214 किलोमीटर्स. सो आज आम्ही डिसाईड करतो पलक्कडला हॉल्ट घेऊया हायवेलाच. म्हणजे कसं उद्या सकाळी लवकर उठून लगेच उडुपीला जायचं, जास्त म्हणजे टाईम वेस्ट नाही करायचा. ऑलरेडी सकाळी लेट निघून मी चुकीचा डिसिजन घेतला आहे, कारण आणि खूप गरम होतं रस्त्यामध्ये. मग 25 किलोमीटर नंतर ब्रेक घेत होतो आम्ही. पूर्ण असं ड्रेन होत होतो आम्ही, पूर्ण सारखं पाणी पित होतो. तर आम्ही डिसाईड केलं आहे की आपण पलक्कडला थांबू आणि मग पलक्कडवरून सकाळी 4ला निघू. म्हणजे दुपारच्या टाईमला एक मोठा ब्रेक घेता येईल, 1-1.5 तासाचा, 1-1.5 तास 2 तासाचा एक मोठा ब्रेक घेता येईल. म्हणजे 12 ते 2मध्ये किंवा 11 ते 1मध्ये. मग जो हीटवाला जो टाईम आहे ना, तो निघून जाईल. तर मग तसं डिसाईड केलं, प्लॅन केलं आहे. बघू आता 2 नंतर ना हीट 2:30 नंतर असं हीट कमी व्हायला चालू होतं. आता थोडंसं असं कमी आहे. बाईकवर चांगलं वाटतं, काय वाटतं एवढं गरम नाही होत आहे. तर बघू आता 214 किलोमीटर आहे. आम्ही डिसाईड केलं आहे 120. आता नॉनस्टॉप जायचं, 2 तास 2.5 तास नॉनस्टॉप तरी जाणार आम्ही. म्हणजे नंतर फक्त 50-50चे 2 ब्रेक घेऊ. म्हणजे 50चा एक ब्रेक आणि नेक्स्ट 50च्या ब्रेकला डिरेक्टली पलक्कडला पोचू. तसं प्लॅन आहे. तर 120 नॉनस्टॉप जायचं आहे 2.5 तास आणि नंतर मग ब्रेक घ्यायचा आहे. तर ॲक्च्युली ना इथून ना आपलं आता मेन टार्गेट आहे, मेन डेस्टिनेशन आहे गोवा. आता मुंबईसाठीची उलटी जर्नी चालू झाली आहे. नॉर्थ साईडच्या दिशेने आता आम्ही चालायला चालू केलं आहे. तर मेन डेस्टिनेशन तर गोवा आहे. आता गोवाला ना इथून 2 रस्ते जातात. एक बेंगलुरूवरून जातो, मग मुंबई बेंगलोर हायवे आहे तो पकडून निपाणीला लेफ्ट, आणि दुसरा रस्ता जो आहे केरलामधून. इथून जाणार तर ओनारा चटरम म्हणून एक गाव आहे, सिटी आहे. त्या सिटीवरून लेफ्ट आहे, तो पलक्कडला जातो आतमध्ये. पलक्कड, मग पलक्कड, कोझाईकोडे, कासरगोड करून गोवामध्ये जातो तो. आता तो आतला रस्ता आहे, कोस्टल रोड लागणारा रस्ता छोटा असणार. रस्त्याची कंडिशन चांगली आहे पण रस्ता छोटा असणार. आणि बँगलोरवरून जो आहे तो असा आहे, बँगलोरच्या पुढे इथे 3 लेन तिथे 3 लेन होतात तो. पण ती आम्हाला बोलत ना रायडिंगची ती खाज आहे म्हणून तो आतून घेतो. ते एक आहे की करायचं आहे. म्हणजे आता त्रास होतो आहे बॉडीला, आणि गरमीत एवढा राईड करायला वैताग येतो आहे. कारण इकडे जे रेनी सीझन असतं हे आपलं दिवाळीपासून चालू होतं. आता इथे समर्स चालू आहेत. पण ते एक राईड करायची ते एक असतं ना की नाही करायचं आहे. मला मगाशी आम्ही फ्यूल भरताना ते विचार करतो काय करूया, बेंगलोरवरून जाऊया का, कारण इथून त्रास होतो आहे. बट नाही, थोडंसं तो त्रास सहन केला ना, त्यानंतर जी गोष्ट भेटते ना त्याच्यामध्ये खरी मजा असते. तर मग परत डिसाईड केलं की नाही आपण केरला करूनच जाऊ. परत त्यामध्ये केरला एक स्टेट नवीन ॲड होतो दोघांसाठी. अभि पहिला अगोदर आला आहे, तामिळनाडूमध्ये आला आहे कोइंबतूरपर्यंत, बट तो केरलामध्ये कधी बाईक घेऊन नाही गेला. माझं तर फर्स्ट टाईमच आहे. आणि मग आमचं अजून एक स्टेट वाढेल म्हणजे केरला. आणि आमचं ड्रीम होतं की ते कोस्टल रोड पण करायचा पूर्ण, म्हणजे मुंबईपासून कन्याकुमारी आणि असं ईस्ट वेस्ट कोस्ट दोन्ही. बट थोडासा पार्ट होईल जायचं कोस्टल रोडचा.
तर मग त्यासाठी आम्ही विचार केलं की असं जाऊया आपण. तर बघू कसं जातं जर्नी. डिफिकल्ट पार्ट चूज तर केली आहे. अरे ग्लव्स कुठे ग्लव्स? आता आपण केरळाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. मग आजपर्यंत नॉर्थला निघत होतो. आता ते ओडारा छत्रम गावापासून लेफ्ट मारला आहे आणि आता केरळाच्या डायरेक्शनमध्ये. मोस्ट प्रॉब्ली हे जे डोंगर समोर दिसतं डोंगराची रेंज ती केरळ आहे. ते क्रॉस केलं की केरळ येणार. असं वाटतं की त्या माउंटन्सकडे बघत राहावं. जे महाराष्ट्रामध्ये आपले जे माउंटन्स आहेत ना त्याच्यापेक्षा हे खूप वेगळे आहेत. इकडे मी एक खूप ऑब्झर्व केलं कर्नाटकापासून बघतोय की विंडमिल प्लॅटो रिजन आहे ना तिकडे विंडमिल खूप आहेत आणि बोटावर मोजणं एवढी विंडमिल नाही खूप आहेत. मोजूच नाही शकत. असं फक्त एक मित्रांमध्ये बघितलं ना तर 30-40 असतीलच आरामात. डायरेक्ट ट्रान्झिशन ब्रेकच घेऊया. डायरेक्ट ट्रान्झिशन ब्रेक घेऊया. पलक्कड अजून आय गेस 70 किलोमीटर आहे अजून इकडून. आणि हे कुठल्या तरी गावात आलो आहे. काय बोर्ड वगैरे तर नव्हता आणि इथून सगळं तमिळमध्ये लिहिलं तर ते कळण्याचं झालं की काय आहे. या गावामध्ये आलो आहे. इथे बरं शोरूम आहे. ते लुई विटॉनचं होतं. व्ह्यू बघा व्ह्यू. या साईडला असे डोंगर आणि मग या साईडला प्लॅटो एरिया. सनसेट होतो आहे आणि विंड मिल्स. तर पोलाची सिटी आम्ही जस्ट क्रॉस केली आहे. त्या ब्रिजच्या त्या साईडला पोलाची सिटी आहे. हे आता आउटस्कर्ट्स आहे पोलाची सिटीचा. आणि अजून पलक्कड आहे 46 किलोमीटर.
आणि जेव्हापासून आपण निघालो आहे शेलला फ्यूल अप केलं आहे तेव्हापासून आपण आलो 174.2 किलोमीटर्स 3 तास 26 मिनटं. ते फक्त 26 मिनटाचं दाखवतं कारण तासाचं हे नाही आहे तिकडे. तर 1 तास 59 मिनिट झाले की मध्ये 0पासून चालू होतं. तर 3 तास 26 मिनटं आपण नॉनस्टॉप आलो आहे मदुराईपासून पोलाचीपर्यंत. आणि अजून एक थोडासा लाईट जाईपर्यंत अजून नॉनस्टॉप जायचं म्हणजे की 180ला ब्रेक घेऊ. पहिलं डिसाइडेड होतं 120ला ब्रेक घ्यायचा, मग 140 झालं, मग 160 झालं आणि आता 180. आता बघ 180ला घेऊ की 200 घेतोय. तर आम्ही आता पोलाचीला पोचलो आहे. आम्ही जवळ मदुराईपासून नॉनस्टॉप पोलाचीपर्यंत आलो. 3.5 तास लागले. 175 किलोमीटर्स केलं टोटल. आणि आता पलक्कड अजून 45 किलोमीटर वगैरे असेल. ते एक स्ट्रेचमध्ये आरामात करू आम्ही. वेलकम टू केरला. सो बाईकवरती केरला म्हणजे कर्नाटका झालं, तमिळनाडू झालं, गुजरातचं थोडासा पार्ट म्हणजे गुजरातचं एकदम साऊथ दमन झालं आणि आता केरला. ॲक्च्युली आता मगाशी जो कंट्री साईड रोड होता मी शूट नाही केलं, कंट्री साईड रोड होता तर मला वाटलं कंट्री साईड रोडनीच असं पलक्कड सिटी येईल. बट इथे तर हा हायवे जॉईन झाला. मागच्या डिरेक्शनला गेलो तर कोइंबतूरला जातो असं पलक्कडचं डिरेक्शन होतं. म्हणजे पलक्कड आणि मग केरळमध्ये जसे सिटीज कोझाईकोडे असेल. सो आमच्या ट्रिपच्या 6व्या दिवशी आम्ही रामेश्वरमपासून पलक्कडला ट्रॅव्हल केलं. आमचं फायनल डेस्टिनेशन गोवा आहे, बट आम्ही पलक्कड आणि त्यानंतर उडुपीला हॉल्ट घेऊन जाणार आहोत.